काल आपण रघुवंशमच्या दुसऱ्या सर्गातल्या 61 श्लोकांपर्यंत पाहिलेलं होतं. आता आज त्याच्या पुढे आपण 62व्या श्लोकापासून पुढे पाहतोय. सगळ्यांकडे पीडीएफ असतील, सगळे पाहूया आपण त्यात. पुढचा श्लोक आहे, तम विस्मितम धेनुरुवाच साधो माया मयोद्भव्य परीक्षितोसी ऋषी प्रभावान मैनांतकोपी प्रभु प्रहर्तुम किमुतान्य हिंस्राः. असा हा 62वा श्लोक आहे. पुन्हा एकदा वाचतो. तम विस्मितम धेनुरुवाच साधो माया मयोद्भव्य परीक्षितोसी ऋषी प्रभावान मैनांतकोपी प्रभु प्रहर्तुम किमुतान्य हिंस्रः. काय म्हणतात ते इथं? धेनु विस्मितम तम उवाच, हे साधो हो, मया मायाम उद्भाव्य त्वं परीक्षितः असि ऋषि प्रभावात मयि अंतकः अपि प्रहर्तुं प्रभुः न अस्ति उत अन्य हिंस्राः किं स्युः. नाही का, परत एकदा वाचतो की धेनुः विस्मितं तम उवाच, हे साधो मया मायाम उद्भाव्य त्वं परीक्षितः असि ऋषि प्रभावात मयि अंतकः अपि प्रहर्तुं प्रभुः न अस्ति उत अन्य हिंस्रः किं स्युः. असा आता ती गाय त्या राजाला म्हणते. काय सांगते ती? विस्मितम. विस्मितम म्हणजे आश्चर्यचकित झालेल्या, आश्चर्य ज्याला झालेला आहे, नाही का, अचानक आश्चर्यच आहे ना, कारण त्याने ज्यावेळेस मान खाली केली होती त्यावेळेस त्याला असं वाटत होतं की आता सिंह माझ्यावरती उडी मारणार आहे. पण ज्यावेळेस त्याने मान वरती केली, तो आवाज आल्यानंतर, नाही का, हे वत्सा उठ वगैरे, हा जो अमृततुल्य अशी वाणी त्याला ऐकू आली, आणि ती वाणी ऐकल्यानंतर त्याने जेव्हा वरती पाहिलं त्यावेळेस त्याला काय चित्र दिसलं, तर तिथं सिंह तर नाहीच आहे, आणि ती जी गाय आहे नंदिनी, ही जी गाय आहे तिच्या पण सडांमधून, आचळांमधून काय होतंय, दूध प्रसरवत आहे, नाही का, तिच्या स्तनामधून सुद्धा दूध प्रसरवत आहे. हा सगळा प्रसंग पाहून जो चकित झालेला आहे, विस्मित झालेला आहे, ज्याला आश्चर्य झालेला आहे, असा विस्मितम तम, अशा आश्चर्यचकित झालेल्या त्या राजाला, तम म्हणजेच त्या राजाला, धेनुर्वाच, धेनू म्हणाली, गाय म्हणाली. काय म्हणाली? साधो, नाही का, हे साधू. आता इथं साधू शब्दाचा अर्थ आपल्या डोक्यात एक वेगळा येतो. साधू म्हणजे आपल्या डोक्यात येतो की कोणीतरी लाल वस्त्र घातलेले आहे, दाढी वाढवलेली आहे, जटा आहे, हातात कमंडलू आहे, मण्यांच्या माळा घातलेल्या आहेत वगैरे वगैरे, सगळा असा. साधू शब्दाचा तो अर्थ नाही. साधू या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. सज्जन आहे, पुत्र आहे वगैरे, असे बरेच बरेच अर्थ आहेत. मग तसा आता इथं हा जो साधू अर्थ आहे तो पुत्र या अर्थाने, हे वत्सा, नाही का, हे वत्सा, साधो मया, मया म्हणजेच मी किंवा माझ्याद्वारे, मायाम उद्भाव्य, माया उत्पन्न करून, मायाम उद्भाव्य, ती माया उत्पन्न करून, नाही का, माझ्याद्वारे माया उत्पन्न करून, परीक्षितः असि, तुझी काय केली मी? परीक्षा घेतली, तुझी परीक्षा पाहिली, नाही का, की नेमकं तुझ्या मनात काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी तुझी परीक्षा पाहिली, की तुझ्या धर्मावरती, तुझ्या नीतिमूल्यांवरती, तुझ्या कार्यावरती, तुझ्या ध्येयावरती किती आढळ आहेस, किती निश्चल आहेस, किती ठामपणे उभा आहेस, ह्याच्यासाठी मी तुझी ही परीक्षा पाहिली. परीक्षितोसी ऋषी प्रभावात, ऋषी प्रभावात म्हणजेच ऋषींच्या प्रभावामुळे. कोण ऋषी? तर वसिष्ठ ऋषी, नाही का, ज्यांची ती गाय आहे, त्या वसिष्ठ ऋषींच्या प्रभावामुळे, ऋषी प्रभावात मयी, मयी म्हणजेच मला, मयी प्रहर्तुम, माझ्यावरती वार करण्यासाठी, माझ्यावरती पीडा करण्यासाठी, नाही का, मला पीडा देण्यासाठी, मला दुःख देण्यासाठी, मला संकटात टाकण्यासाठी, प्रहर्तुम प्रहार करण्यासाठी, माझ्यावरती प्रहार करण्यासाठी, अंतकः अपि प्रभून, अंतक, अंतक म्हणजे जो अंत करणारा आहे तो अंतक. कोण अंत करतो? यम, नाही का, यमराज असतो ना, यमदेव. मग तो यम देखील, अंतकः अपि, यम सुद्धा, यम देखील, प्रभून, तो सुद्धा समर्थ नाहीये, यम सुद्धा समर्थ नाहीये माझ्यावरती
नाही का, ऋषींच्या प्रभावामुळे मला पीडा देण्यास किंवा माझ्यावरती प्रहार करण्यासाठी यम सुद्धा समर्थ नाहीये. किमुतान्य हिंस्राहा, मग किमुतान्य हिंस्राहा, मग जे अन्य हिंस्र प्राणी आहेत त्या प्राण्यांची तर काय गोष्टच करायची काय, त्या प्राण्यांची गणनाच काय करायची, त्या प्राण्यांची कथाच काय, नाही का, त्या प्राण्यांची हिंमतच काय, असं ती गाय इथं सांगते. किमुतान्य हिंस्रा, किमुत अन्य हिंस्रा असं आहे ते. किम उत अन्य हिंस्रा, हिंस्राहा म्हणजेच हिंस्र प्राण्यांची, बहुवचनात हिंस्राहा, हिंस्र प्राण्यांची गणनाच काय, त्यांची कथाच काय, त्यांचं सांगणंच काय, नाही का. जिथं स्वतः यमाचं चालू शकत नाहीये काही, तिथं हे बाकीचे हिंस्र प्राणी तर त्याच्यासमोर काहीच नाहीयेत ना, त्यांची गोष्टच काय करायची, असं ती गाय आता त्या राजाला म्हणते. काय म्हणते, आश्चर्यचकित झालेल्या अशा त्या राजाला ती गाय म्हणाली, हे साधू, हे वत्सा, हे पुत्रा, हे मुला, हे बाळा, मीच माया रचून तुझी परीक्षा पाहिली. ही सगळी माझी माया आहे, ही सगळी मी माया रचून तुझी परीक्षा पाहिलेली आहे. आणि अरे, ऋषींच्या प्रभावामुळे यम देखील मला पीडा करण्यास समर्थ नाहीये, यम सुद्धा मला पीडित करण्यास समर्थ नाहीये. मग अशा अन्य हिंस्र प्राण्यांची तर कथाच काय सांगते तुला, नाही का, त्यांची तर गोष्टच काय करायची. म्हणजे यमासमोर हे प्राणी तर काहीच नाहीयेत ना, आणि मग जिथं यमाचं चालत नाहीये तिथं हे सिंहासारखे हिंस्र प्राणी काय करू शकणार आहेत मला, अजिबात काहीच नाही. कारण का, ऋषी प्रभावात, कारण तो ऋषींचा प्रभाव आहे, नाही का. आता इथं ती गाय म्हणते की मी काय केलेली आहे, तुझी परीक्षा घेतलेली आहे, आणि त्या परीक्षेमध्ये तू किती खरा उतरतोयस ही गोष्ट मला पाहायची होती, नाही का. आपण ज्यावेळेस राजा दिलीप संकटात पडलेला आहे त्यावेळेस राजा दिलीपाने असा विचार केलेला नाहीये की यार एवढं सगळं मी देवाचं काम करतोय पण तरी मला का बरं शिक्षा मिळते, तरी का बरं मला दुःख मिळतंय, तरी का बरं माझ्यावरतीच असा प्रसंग ओढावलाय, नाही का. राजा दिलीपाच्या मनात खरं हे सगळे विचार यायला पाहिजे होते की मी एवढा धर्माच्या मार्गाने चालतोय नेहमी, पण तरी माझ्या जीवनात अशा गोष्टी का घडतायत, मलाच पीडा का, मलाच दुःख का, नाही का. आणि त्याच्यासारखा एखादा स्वाभिमानी, तेजस्वी, गौरवयुक्त असा जो क्षत्रिय आहे, जो क्षात्र धर्माचं पालन करणारा आहे, क्षात्र धर्म जाणणार आहे, अशा क्षत्रियाच्या जीवनात जर असा प्रसंग आला आणि ज्याचं रक्षण करायचंय त्याचं रक्षण तो करूच शकत नाही, तर हे त्याच्यावरती किती मोठं संकट आलेलं आहे, नाही का. याच्यासारखं दुःख त्याच्या जीवनात दुसरं कोणतंच नाहीये ना. म्हणून तो मागं म्हणतोय तिथं, यशस् शरीरे भव मे दयालू, या भौतिक देहाचं मला काही नाही पण ते दुःख माझ्या वाट्याला नको. असं सगळं असताना इथं राजा दिलीपाच्या मनात कधी ही शंका आली नाही का, मलाच दुःख का, तर कधीच आलेलं दिसतच नाहीये ना. आपण अख्खा संपूर्ण दुसरा सर्ग वाचलाय पण कुठंच त्याच्या मनात अशी एकही शंकेची पाल चुकलेली नाहीये की मलाच का दुःख. पण आपल्या जीवनात मात्र तसं असतंय, थोडं काही दुःख आलं तर मग आपण लगेच, अरे देवा तुझी काय डोळ्यांची खातडं झाली का, डोळे फुटले का, माझ्याच भाग्यात तुला असं लिहायचं होतं का, मीच कम नशिबी का, नाही का. असं करून 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 आपण फार त्या देवाला म्हणा, ज्याला म्हणा त्याला नावं ठेवतो. मी काय कोणाचं घोडं मारलं होतं का, गेल्या जन्मात कोणतं पाप केलं होतं का, आणि हे होतं का, ते होतं का, 17 गोष्टी आपण तिथं बोलून रिकाम होतो त्यावेळेस. आपल्या जीवनात एक छोटं दुःख आलं तरी पण, नाही का, देवा मी तुझं एवढ्या सगळ्या गोष्टी तर करतोय, रोज शनिवारी तुझ्या मंदिरात येऊन नारळ फोडतोय तिथं हनुमंता, सोमवारी शंकराच्या मंदिरात फोडतोय, रोज सगळ्या गोष्टी मी करतोय तिथं, पण तरी सुद्धा माझ्या जीवनात हे दुःख का बरं आहे, माझ्या जीवनात ह्या गोष्टी का आहेत, हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. पण हे जे महान पुरुष झालेले त्यांच्या जीवनात त्यांना कधीच हा प्रश्न पडलेला नाहीये की मलाच का बरं, असं त्यांना कधीच दुःख, मलाच दुःख का, मलाच पीडा का, ही शंका त्यांना एक क्षण सुद्धा शिवलेली नाहीये. म्हणून ते महान पुरुष झाले, म्हणून ते संत झाले, म्हणून ते ऋषी झाले, आणि म्हणून आपण राहिलेलो. सामान्य माणूस आणि महापुरुषांमध्ये हाच तर बेसिक फरक आहे.
की त्यांच्यामध्ये नेहमी ही वृत्ती असायची की भगवंत माझी परीक्षा पाहत असेल, नाही का. शिवाजींसारखा माणूस आहे, कितीतरी वेळा संकटात सापडलेला आहे, वेढ्यांमध्ये सापडलेला आहे, कैदेत सापडलेला आहे, कुठं कुठं किती संकट आलेली त्या माणसावरती. स्वतःच्याच राज्यात वेश पालटून फिरावं लागत होतं, स्वतःच्याच लोकांसमोर जाताना पण परकीय वेशात जावं लागत होतं की त्यांनी मला ओळखू नये म्हणून. आता ह्याच्यासारखी दुसरी काय संकट यायला पाहिजेत अजून त्याच्यावरती. पण ह्या प्रत्येक संकटाच्या वेळेस मात्र त्या माणसाने कधीच हा विचार केला नाही की अरे मी तर देवा तुझंच काम करतोय ना, खरं तर स्वराज्य हे कोणाचं आहे देवा, तुझ्यासाठीच आहे, तुझ्याच लेकरांसाठी आहे, त्यांच्यासाठीच तर ह्या सगळ्या गोष्टी मी उभ्या करतोय, पण माझ्या वाट्याला का बरं एवढं दुःख. मग हा विचार नाही केला त्यांनी. नेहमी त्यांच्या मनात एक गोष्ट असायची, आई जगदंबा माझी परीक्षा पाहत असेल, नाही का, आई तुळजाभवानी माझी परीक्षा पाहत असेल आणि मग तिच्या परीक्षेवरती मला खरं उतरलं पाहिजे. शंभू महादेव माझी परीक्षा घेत असेल, त्या परीक्षेत मला खरं उतरलं पाहिजे, म्हणून अजून तेवढ्याच तीव्रतेने त्या ध्येयाकडे पुढे सरकायचे. आणि आपल्याकडे दुःख आलं की आपण तेवढ्याच तीव्रतेने मागे येतो त्या ध्येयापासून, थोडं जरी दुःख आलं तरी. तर त्याला आपण ध्येयवादी किंवा त्याला आपण ध्येयाप्रती असलेली निष्ठा किंवा त्याला ध्येयनिष्ठा नाही म्हणणार. कितीही संकट येत पण मी माझी दिशा बदलणार नाही, माझं जे उचललेलं ध्येय आहे ते सोडणार नाही, याला ध्येयवादी म्हणू शकतो आपण. तसं हे जीवन दिसतं इथे यांचं की देवा तू कदाचित माझी परीक्षा बघत असशील आणि मग त्या परीक्षेत मात्र मला नापास व्हायचं नाहीये, त्याच्यामुळे मी अजिबात मागे हटणार नाहीये. हा दृष्टिकोन ह्या लोकांचा असायचा, म्हणून ते लोक महान झालेले, म्हणून आजही आपण त्यांची आठवण काढतो. त्याचं कारण हे नाही का. मग ती गायाजी म्हणते की मीच ही माया रचलेली आहे आणि मीच ही माया रचून काय केलेली आहे, तुझी परीक्षा पाहते, तुझी परीक्षा पाहिली. तसंच आहे ना, भगवंत आपल्याला जगामध्ये ज्यावेळेस पाठवतो तर जगामध्ये पाठवलं म्हणजे काय, हे संपूर्ण जग म्हणजे माया आहे आणि या मायेमधून मला पुन्हा भगवंताकडे जाण्याचं स्मरण राहतच नाही, नाही का. एकदा त्या मायेमध्ये मी गुरफटलो की मग मी तिथंच अडकलो, तिथून मला परत भगवंताकडे जाण्याची इच्छा होतच नाही कधी, नाही का. तर हे असं जीवन माझं नको ना, की जे ध्येय उचललेलं आहे त्या ध्येयाकडे मी गेलोच पाहिजे. गर्भोपनिषद आहे, गर्भोपनिषदामध्ये एक छान प्रसंग तिथं वर्णन केलेला आहे की ज्यावेळेस 7 महिने होतात आणि 7 महिन्यांनी तो गर्भ पूर्ण तयार झालेला असतो, तर पूर्ण तो तयार झालेला गर्भ आता त्याला हात पाय कान नाक डोळे सगळे अवयव आलेले असतात, नाही का. आणि मग सगळं असं संपूर्ण तयार झालेला तो जो गर्भ असतो तो आता तिथून बाहेर पडण्यासाठी हालचाल करत असतो. त्याला आता तिथं नको वाटतं, त्याला ते जसं जणू काही एखादा तुरुंग वाटतं, जसं काय एखादी गुहा वाटते, अंधारी गुहा सारखं तिच्यामध्ये मी आहे, म्हणून तो तिथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण त्याने कितीही प्रयत्न केले तरी तो बाहेर निघू शकत नाहीये, समर्थ नाहीये. का? कारण या जगामध्ये समर्थ असलेला एकच आहे, भगवंत आहे. मग त्या भगवंताशी तो संवाद साधतो त्यावेळेस गर्भामध्ये असताना, म्हणून आपण सगळे ते गर्भसंस्कार करतो ना, गर्भसंस्कारांचं कारणच ते. त्यावेळेस तो आणि भगवंत यांचा संवाद होतो. काय म्हणतो तो भगवंताला, मला इथून तू बाहेर काढ ह्याच्यातून. देव म्हणतो ठीक आहे मी तुला बाहेर काढेल, पण त्याच्या बदल्यात तू काय करशील. नाही देवा, तू मला इथून बाहेर काढलं ना की मी तुला कधीच विसरणार नाही, मी कायम तुझं काम करेल, कायम तुझे विचार लोकांपर्यंत घेऊन जाईल, नाही का. कायम तुला जो समाज उभा करायचा होता त्याच्यासाठी मी झटेल. ही सगळी वचनं तो तिथं भगवंताला देतो आतमध्ये. आणि मग त्यांचा हा जो संवाद असतो हो नाही करता करता त्याच्यात ते 2 महिने निघून जातात आणि पुढे मग तो 10व्या महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये तो करार होतो आणि त्या करारानुसार देव त्याला बाहेर आणतो. ठीक आहे. आणि जसा तो बाहेरच्या जगात येतो तर बाहेरच्या जगात आल्या आल्या लगेच तो गर्भ काय करायला लागतो, ते जे बाळ असतं ते रडायला लागतं.
नॅ 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 नाही का हात पाय अशा हलवत ते रडायला लागतं. म्हणजेच काय, ते असं म्हणते की नाही 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 नाही, मी असं काही म्हटलंच नव्हतं, मी असं काही तुला वचन दिलंच नव्हतं, मी असं काही तुझ्याशी बोललोच नव्हतो, आपल्याला असा काही करार झालेलाच नाहीये. असं प्रत्येक वेळेस तो जो गर्व आहे तो बाहेर आल्यानंतर ते बाळ हात पाय हलवत सांगत असतं देवाला, नाही नाही नाही, मी असं काही म्हटलेलंच नाहीये, मी असं काही तुला बोललेलंच नाहीये, असं तुला काही वचन दिलेलंच नाहीये. नाही का, म्हणजे आपल्यासारखे लोक भगवंताला वचन देऊन ज्या वेळेस आपण या पृथ्वीवरती जन्म घेतो, लगेच आल्या आल्या ते वचन मात्र तोडून टाकतो. ते आपलं ध्येय आपण लगेच विसरतो. नाही का, म्हणून तर ऋषींनी आपल्याकडं संस्कार दिले होते. चतुर्थे मासे कुर्वीत शिशोर निष्क्रमणं गृहात, की चौथ्या महिन्यात बालकाला घराच्या बाहेर काढा. तोपर्यंत अजिबात बालकाला घराच्या बाहेर काढू नका. नाही का, आज आपण पहिल्याच दिवसापासून त्या बालकाला सगळेजण भेटायला येतात, फोटो काय काढतात, सगळ्या गोष्टी होतात. पण त्याचं कारण ते की चौथ्या महिन्यात बाळाला त्या घरातून बाहेर काढा, अंधाऱ्या खोलीतून बाहेर काढा, आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याला कुठे ना, भगवंतासमोर न्या, आणि देवाच्या पायावरती त्याचं नाक घासा तिथं. असा विधी सांगितलेला आहे आपल्याला. ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. आणि का नाक घासा त्याचं तिथं, तर त्याचं तिथं नाक घासा म्हणजेच त्याला ते ध्येय द्या की तुझं ध्येय हे, तुला जीवनात ही गोष्ट करायची आहे. नाही का, तुला या पृथ्वीवरती याने आणलेलं आहे आणि याच्यासाठी तुला जीवन जगायचंय, याने सांगितलेल्या विचारांवरती तुला जीवन जगायचंय, याचे विचार तुला स्वतःला घेऊन इतरांपर्यंत पोहोचवायचे, त्याच्यासाठी येते. चौथ्या महिन्यात बाळाला घरातून बाहेर काढून सगळ्यात पहिले कुठे न्यायचंय, तर मंदिरामध्ये देवाच्या चरणावरती त्याचं नाक घासायचंय आणि त्याला ते ध्येय द्यायचंय की बघ हे ध्येय आहे तुझं, हे तुझं जीवन आहे. पण आपण काय, बाळ जन्माला आल्यावर आपण त्याची ध्येय, हा तुला उद्या हे 4 बंगले घ्यायचेत बरं का, तुला उद्या हे 4 बिल्डिंग बांधायच्यात बरं का, तुला हे 4 गाड्या घ्यायच्यात बरं का, तुला ह्या 4 कंपनीमध्ये मोठ्या पदावरती जायचंय बरं का, तुला हे डॉक्टर व्हायचंय बरं का, तुला इंजिनियर व्हायचंय बरं का. ही सगळी आपण ध्येय देतो त्याला, पण त्याला ध्येय म्हणत नाहीत. ध्येय त्याला म्हणतात की ज्याचं ध्यान महापुरुष करतात, त्याला ध्येय म्हणतात. आणि मग महापुरुष कोणाचं ध्यान करतात? तुकाराम महाराजांनी 4 बंगल्यांचं ध्यान केलं होतं का कधी? ज्ञानेश्वरांनी 4 डिग्री मिळवण्याचं ध्यान केलं होतं का कधी? एकनाथांनी कधी अमाप पैसा संपत्ती कमावण्याचं ध्यान केलं होतं का कधी? ते त्यांचं ध्येय होतं का? नाही. या सगळ्या लोकांचं जीवनात ध्येय एकच होतं आणि ते म्हणजे भगवंत, भगवत प्राप्ती, भगवंताच्या मांडीवरती स्वतःला स्थान मिळवणं, हे त्यांचं ध्येय होतं. मग तसं माझ्या जीवनात ध्येय असलं पाहिजे आणि तशा ध्येयाप्रती मी काय राहिलो पाहिजे, कधी पण निश्चल राहिलो पाहिजे, एका ठिकाणी स्थिर राहिलो पाहिजे. आणि असाच ह्या राजा दिलीपाचं जीवन दिसतं इथं आपल्याला, की त्याच्या ध्येयाप्रती तो मात्र काय होता, संस्कृतीच्या कार्यासाठी त्याला जो पुत्र हवा होता त्याच्या त्या संस्कृतीच्या ध्येयासाठी तो निश्चल होता. त्याच्यासाठी त्याला प्राणांची जरी बळी द्यावी लागत होती, प्राणांची जरी आहुती द्यावी लागत होती, तरी तो त्यासाठी तयार होता. ठीक आहे. म्हणून ती काय म्हणते की मीच माया रचून तुझी ही परीक्षा घेतलेली आहे. भगवंत सुद्धा आपली अशी परीक्षा घेत असतो, नाही का. ज्यावेळेस तो लहान बाळ मग मोठं होत जातं, मग कधी कधी परत परत मध्ये मध्ये आजूबाजूने नाही का आई वडील, शेजारी पाजारी, गुरु, शिक्षक, समाजातले इतर लोक प्रत्येक जण येऊन त्याला पुन्हा पुन्हा त्या देवाची आठवण करून देत असतात. आणि ती आठवण करून दिल्यानंतर मग त्याला वाटतं हो नाही नाही आपण हे केलं पाहिजे बरं का, आणि म्हणून तो एक दिवस करायला पण लागतो. म्हणजेच एक दिवस तो त्या ध्येयाप्रती निघालेला पण असतो. पण त्याच वेळेस नेमकं काय होतं, भगवंत असं काहीतरी मध्ये विघ्न आणतो मुद्दामून आपली परीक्षा घेण्यासाठी, नाही का. मग कुठेतरी तो आपल्याला एखादी चांगली नोकरीच देतो, कुठेतरी सुंदर बायकोच देतो, कुठेतरी आलिशान बंगलाच देतो, कुठेतरी गाडी घोडच देतो, काहीतरी या सगळ्या गोष्टी देतो. आणि मग आपण त्याच गोष्टींमध्ये गुरफटत जातो आणि त्या भगवंताला विसरून जातो. ते जे ध्येय आहे आपलं, त्या ध्येयालाच आपण विसरून जातो.
ते जुन्या काळात असायचं की आई चुलीवरती पुऱ्या तळायला बसायची आणि त्यावेळेस तिचं जे लहान बाळ आहे ना, त्या लहान बाळाला आईशिवाय करमायचं नाही, त्याला आईशिवाय राहावायचंच नाही. आणि म्हणून ते लहान बाळ रांगत रांगत आईकडे जायचं तिथं. आता चुलीवरती आई कढई तेलाची तापलेली आहे, त्याच्यात पुऱ्या तळते आणि ते बाळ जर जवळ आलं, चुकून त्याच्यावरती तेलाचा थेंब उडला, काही झालं, भाजलं, हे ते नाही का, माझा आई स्वतः उठून त्याला तिकडे लांब ठेवू शकत नाही, कारण जरी लांब ठेवलं तरी तो परत इकडेच येणार आहे. मग अशा वेळेस काय करायचं, त्याने आपल्याकडे येऊ नये म्हणून ती आई ते तळलेल्या पुऱ्यांमधली एक पुरी घेते आणि अशी लांब तिकडे दरवाजाकडे फेकून देते, की जेणेकरून जे बाळ इकडे आईकडे येत असतं ते आईकडे न येता बाळ तिथून फिरतं आणि त्या पुरीकडे जातं आणि त्या पुरीच्या नादी लागतं बाळ आणि तिथंच खेळत राहतं, आईला विसरून जातं ते. अगदी तसंच इथं आपल्या जीवनात सुद्धा हे भगवंत रूपी जी आई आहे ना, ती ही अशा वेगवेगळ्या पुऱ्या आपल्या जीवनात फेकत असते. नोकरी झालं, सुंदर बायको झालं, गाडी झाला, बंगला झाला, इतर प्रमोशन झालं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या म्हणजे एक एक आपल्या जीवनात देवाने दिलेल्या त्या पुऱ्या असतात. आणि देव आपली परीक्षा बघत असतो की हा आता ही पुरी मिळाल्यानंतर हा मला विसरतोय का, नाही का. ही परीक्षा देव आपली नेहमी बघत असतो आणि नेमकं त्याच परीक्षेमध्ये मग आपण नापास होतो. आपल्याला वाटतं कृतकृत्यश्च भारत, बास आता माझं जीवन कृतकृत्य झालंय, आता मला कशाचीही गरज नाही, आणि मग काहीही करत नाही तो. त्या देवाने दिलेला पैसा, अडका, संपत्ती, बायको, पोरं, ह्या सगळ्यांमध्येच तो गुरफटून जातो आणि देवाला विसरून जातो. पण जे संत ऋषी मुनी झालेले आहेत ते कधीच देवाला विसरलेले आहेत, सुखामध्ये पण नाही, दुःखामध्ये पण नाही. तसं आहे, तसं जीवन आपलं बनलं पाहिजे, जसं राजा दिलीपाचं इथं जीवन झालेलं आहे की एवढं मोठं दुःख आलेलं आहे पण त्या दुःखात सुद्धा तो अजिबात भगवंताला विसरलेला नाहीये, नाही का. आणि जसं दुःख आलेलं आहे ना, दुःखात जसा तो विसरलेला नाहीये, त्याचं ध्येय विसरलेला नाहीये, तसंच तो सुखामध्ये सुद्धा त्याचं ध्येय विसरलेला नाहीये. पुढे येईल ते वाचू आपण पुढे पण तसंच सुखामध्ये सुद्धा जो आपल्या ध्येयाप्रती निश्चल अविचल असा स्थिर उभा राहतो, जो आपला धर्म अजिबात सोडत नाही, असे हे महान चरित्र झालेले, असा हा महान रघुवंश झालेला आहे. म्हणून आपण त्यांना आज नमस्कार करतो, म्हणून त्यांना वंदन करतो. त्याचं कारण हे, माझ्या जीवनात पण मी असं झालो पाहिजे का नाही, त्याच्यासाठी मला काय करता येईल, त्याच्यासाठी मी काही प्रयत्न करतोय का, तर खऱ्या अर्थानं मी त्या भगवंतानी घेतलेल्या परीक्षेमध्ये सफल झालो, खरा उतरलो, असा त्याचा अर्थ होईल. जसं नाही का, इथं गायीनी परीक्षा घेतली आणि त्या गायीनी घेतलेल्या परीक्षेमध्ये राजा दिलीप सफल झालेला आणि म्हणून ती गायी त्याच्यावरती प्रसन्न झालेली आहे ना, नाहीतर नसती झाली. म्हणून मीच माया रचून तुझी परीक्षा घेतली. आणि अशीच ही भौतिक जगामध्ये पण माया रचून भगवंत आपली परीक्षा घेत असतो, प्रत्येकाची पावलोपावली. पण ती भगवंतानी आपली परीक्षा घेतली हे पण आपल्याला कळत नाही आणि काहीच नाही, म्हणजे आपली परीक्षा चालू हे पण आपल्याला माहित नसतं. मग त्याच्यात पास होणं तर अजून लांबच राहिलं. पण ते ज्यांना माहित असतं, ते ज्यांना समजतं, त्याच्यासाठी जे प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये जे पास होतात, ते ऋषी बनतात, ते मुनी बनतात, ते तत्वज्ञ बनतात, नाही का, ते संत बनतात, ते महापुरुष बनतात. आणि म्हणून या महापुरुषांचा, म्हणून या संतांचा, म्हणून ही भगवंताची जी लाडकी लेकरं आहेत त्यांचं चरित्र मला अभ्यासलं पाहिजे, त्यांच्या जीवनाचा मला अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास करून त्यांच्यात जे गुण आहेत ते गुण मला माझ्या जीवनात उतरवता आले पाहिजेत. त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असलो पाहिजे, त्याच्यासाठी मी प्रयत्नरत असलो पाहिजे. तर खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाला एक वेगळा सुगंध येईल, तर ते रसरसलेलं माझं तारुण्य असेल, तर ते रसरसलेलं जीवन असेल. नाहीतर मग ज्याच्यातून रस निघून गेलेला आहे, नाही का, ते ऊस काढतो आपण, ऊसातला रस, आणि रस काढल्यानंतर खाली जो चोथा उरतो, तो चोथा काय असतो, फक्त आणि फक्त फेकून देण्याचा कामाचा असतो. तो फेकून देतो, त्याला कोणी घरी घेऊन जात नाही. मग तसं आहे माझं जीवन, तसं चोथ्यासारखं बनवायचं आहे का असं रसयुक्त बनवायचंय, हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. ठीक आहे. तर असो की अशी माया रचून मी तुझी परीक्षा पाहिली, असं ती गाय त्याला म्हणते, हे वत्सा, हे साधू, अशी माया रचून मी तुझी परीक्षा पाहिलेली आहे. आणि अरे
ऋषींच्या प्रभावामुळे तर यम देखील मला पीडा करण्यास असमर्थ आहे, समर्थ नाहीये. नाही का, यम सुद्धा माझं काहीच बिघडवू शकत नाहीये. मग ह्या अन्य हिंसक प्राण्यांची तर कथा काय, त्यांची गोष्टच काय. तसंच आहे ना, कारण समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, हे जे म्हणतायत रामदास स्वामी, तो जो समर्थ आहे. आणि समर्थाचा सेवक आहे ना. ही गाय आहे, गाय कोणाची गाय आहे? ही साध्या सुध्या लोकांची गाय नाही, एखाद्या गवळ्याची गाय नाही. मी कोणाची गाय आहे? वशिष्ठ ऋषी आहेत नाही का, वशिष्ठान परिज्ञान योगेश्वराचे, असे ते वशिष्ठ आहेत. की योगेश्वराला जर खरा कोणी समजला असेल तर तो समजणारा तो वशिष्ठ आहे नाही का. वशिष्ठान परिज्ञान योगेश्वराचे, असा तो वशिष्ठ आहे. आणि त्या वशिष्ठाची मी गाय, त्या प्रभावशाली वशिष्ठांची मी गाय. अशा ज्याच्यावरती मोठा प्रभावी हात असेल तर त्याच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकतं का? कधीच नाही ना. साधी गोष्ट आहे. गावातला एखादा पाटील असला ना, मग त्या पाटलाचा जो मुलगा असतो ना, त्या मुलगाच्या मनात एक वेगळीच शेखी निर्माण होते. बस, अरे गावच्या पाटलाचा मुलगा आहे मी, मला हात लावून दाखव तू, बघ कराय तुझी तंगडी तोडून गळ्यात घातली तर, वगैरे वगैरे. हा सगळा त्याला एक मस्ती चढलेली असते, एक माज चढलेला असतो तो नाही का. मग तसा माज मला पण पाहिजेच का नाही, थोडाफार तरी. साधा गावातल्या एका क्षुल्लक पाटलाच्या मुलाला जर एवढा मोठा माज असतो, तर एवढं संपूर्ण विश्व चालवणारा जो आहे, विश्व व्यापून राहिलेला असा जो आहे, अशी जी शक्ती आहे, सूर्य चंद्र तारे हे सगळे हलवणारे चालवणारे, अशी जी शक्ती आहे, ग्रह उपग्रहांना स्थिर करणारी, त्यांना हलवणारी अशी जी शक्ती आहे, एवढी मोठी जी शक्ती आहे, ती शक्ती जर माझे वडील असतील तर नाही का. गीतेमध्ये भगवंत म्हणतायत, पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणं सुरत प्रभव प्रलयस्थानम निदानम बीजमव्ययम. हे सगळं गीतेमध्ये सांगतायत. तिथं सांगतायत की पिताहमस्य जगतः, त्या संपूर्ण जगाचा पिता मी आहे. हे स्वतः भगवंत, ते परब्रह्म तत्व तिथं सांगते. आणि ज्या मुलाचा वडील साधा गावातला पाटील आहे, तर त्याला स्वतःबद्दल एवढा अभिमान असतो, त्याला स्वतःबद्दल एवढी मिजास असते, त्याला स्वतःबद्दलची एवढी मस्ती चढलेली असते, तर मग अरे या विश्वाचा नियंता जो आहे भगवंत, तो जर माझा बाप असेल तर नाही का, मी तर किती अभिमानाने जगलं पाहिजे मग जीवन. माझ्या जीवनातली हीनता, दीनता, दुर्बलता, राचारिता ह्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या पाहिजेत नाही का. असं माझं जीवन झालं पाहिजे. कारण का? हे कारण आहे की ऋषींच्या प्रभावामुळे यम देखील मला पीडा करण्यास समर्थ नाही. कारण ऋषी कसे आहेत? समर्थ आहेत. आणि त्या समर्थाचा मी पुत्र आहे, त्या समर्थाचा जर मी बालक असेल, त्या समर्थाचा जर मी सेवक असेल, तर कोणाची हिंमत आहे माझ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची? पण आधी त्याचा सेवक मी झालो पाहिजे, आधी त्याचा पुत्र मी झालो पाहिजे. आणि नुसतं मी म्हणून नाही चालणार, नुसतं मी बनून चालणार नाही. हा अरे देवा मी तुझा मुलगा आहे असं म्हणून चालणार नाही. त्याने स्वतः स्वीकारलं पाहिजे ना आपल्याला की तू माझा मुलगा आहे. आज तर इथून उठून कोणी एखाद्या श्रीमंताच्या घरी जायला आणि त्याला म्हणलं मी तुझा मुलगा आहे, मग तो श्रीमंत त्याला स्वीकारेल का की तू माझा मुलगा आहे? नाही. ज्या वेळेस तो माणूस ह्याला स्वीकारेल की हा तू माझा मुलगा आहे, असं तो जेव्हा स्वतःहून म्हणेल, तेव्हा त्याला काहीतरी अर्थ आहे ना. आणि तसं जर भगवंतानी मला त्याचा मुलगा म्हटलं तर मग कोणाची हिंमत आहे माझ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची? आणि कोणाची हिंमत आहे माझ्या जीवनाचं वाकडं करण्याची? अजिबात नाही. पण आधी तसं झालं पाहिजे नाही का. ऋषी प्रभावात, ऋषींच्या प्रभावामुळे आज यम सुद्धा माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. तर मग हे बाकीचे हिंसक प्राणी तर काय, त्यांची गणनाच काय करायची, ते तर क्षुल्लक लोक आहेत नाही का. असं आहे. तर माझं जीवन असं बनलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी कायम प्रयत्नरत असलो पाहिजे, कायम प्रयत्नशील असलो पाहिजे. ठीक आहे. तर असा हा 62वा श्लोक आहे. काय म्हणतात ते की आश्चर्यचकित झालेले अशा त्या राजाला ती धेनू म्हणाली, हे साधू मीच माया रचून तुझी परीक्षा पाहिली. अरे ऋषींच्या प्रभावामुळे यम देखील मला पीडा करण्यास
समर्थ नाही, मग अन्य हिंसर प्राण्यांची कथा काय, अन्य हिंसर प्राण्यांची गोष्टच काय. ठीक आहे, असा हा 62वा श्लोक झालेला आहे. पुढचा आहे 63वा श्लोक, सगळे पाहूया पीडीएफ मध्ये. भक्त्या गुरौ मय्यनुकंपया च प्रीतास्मि ते पुत्र वरं वृणीष्व न केवलानां पयसां प्रसूतिं अवेहि मां कामदुधां प्रसन्नां. काय म्हणतात ते? भक्त्या गुरौ मय्यनुकंपया च प्रीतास्मि ते पुत्र वरं वृणीष्व न केवलानां पयसां प्रसूतिं अवेहि मां कामदुधां प्रसन्नां. सुंदर. काय म्हणते ती गाय आता की हे पुत्र, गुरौ भक्त्या मयि अनुकंपया च अहं ते प्रीता अस्मि त्वं वरं वृणीष्व त्वं मां केवलानां पयसां प्रसूतिं न अवेहि किंतु प्रसन्नां मां कामदुधाम अवेहि. असं ती गाय म्हणते. काय म्हणते ती गाय की हे वत्सा, हे पुत्र, हे मुला, हे बाळा, गुरौ भक्त्या, गुरुच्या ठाई असलेल्या भक्तीमुळे, नाही का, गुरुची सेवा केल्यामुळे, गुरुच्या सेवेमध्ये मन रमवल्यामुळे, भक्तिपूर्वक अंतःकरणाने गुरुची सेवा केल्यामुळे, गुरौ भक्त्या, गुरुची तू जी भक्ती केलेली आहे, गुरुची जी तू सेवा केलेली आहे त्याच्यामुळे, त्या भक्तीमुळे, आणि च म्हणजे आणि, मयी अनुकंपया, माझ्या ठिकाणी दाखवलेल्या अनुकंपेमुळे, मयी अनुकंपया, माझ्या ठिकाणी जी तू अनुकंपा दाखवलेली आहे, जी दया दाखवलेली आहे, जी करुणा दाखवलेली आहे माझ्या प्रतीची, तिच्यामुळे मयी अनुकंपया. ठीक आहे. काय म्हणतायत ते की ह्या दोन्ही कारणांमुळे, आता अनुकंपा ही त्यांनी कशामुळे दाखवली, त्याच्या कर्तव्यामुळे दाखवलेली. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. तर गुरूंच्या ठाई असलेल्या भक्तीमुळे आणि माझ्या प्रती दाखवलेल्या अनुकंपेमुळे ते प्रीतास्मी, तुझ्यावरती मी प्रसन्न झालेले आहे. ते प्रीत अस्मी, नाही का, ते प्रीता अस्मी. आता इथं गाई स्त्रीलिंगी, ते प्रीता अस्मी, तुझ्यावरती मी प्रसन्न झालेली आहे, असं ते म्हणतात. की ती गाय राजाला म्हणते की मी तुझ्यावरती प्रसन्न झालेली आहे. ते प्रीता अस्मी वरम वृणीष्व, त्यामुळे तू काय कर, आता मी प्रसन्न झालेली आहे तुझ्यावर, आता तू वर माग. वरम वृणीष्व, तू वर माग. केवलानां पयसां प्रसूतिं न, नाही का, मला न अवेही, असं इथं तो अवेही इथं पण लावू शकतो आपण. केवलानां पयसां प्रसूतिं न अवेही, केवळ दूध स्रवणारी, दूध देणारी अशी गाय तू मला समजू नकोस. केवलानां पयसां प्रसूतिं, केवळ पयस, पयस म्हणजे दूध, केवळ पयसां प्रसूतिं न अवेही, केवळ दूध प्रसरवणारी, दूध देणारी अशी एक सामान्य गाय तू मला समजू नकोस. तर काय कर, प्रसन्नाम, प्रसन्न झाले असता, ज्यावेळेस मी प्रसन्न झालेली आहे अशा वेळेस, कामदुधाम अवेही, कामदुधाम माम अवेही, त्यावेळेस कामदुधाम म्हणजेच हवी ती कामना पूर्ण करणारी, कामनेचं दोहन करणारी, कामदुधाम, कामान दोग्धी इति कामदुधा, असा तो शब्द आहे, नाही का. कामदुधाम म्हणजेच कामान दोग्धी, जे कामनेचं दोहन करू शकते, कामनांचं दोहन करू शकणारी अशी जी गाय आहे, कामदुधाम म्हणजेच ती कामधेनू, अशी तू मला जाण. माम अवेही, अवेही म्हणजेच मला तू जाण. ठीक आहे. काय म्हणते ती गाय की हे वत्सा, गुरुच्या ठाई असलेल्या तुझ्या भक्तीमुळे आणि माझ्यावरील अनुकंपेमुळे मी तुझ्यावरती प्रसन्न झाले आहे. तर आता वर माग. अरे, मी केवळ दूध देणारी एक सामान्य गाय नव्हे, तर प्रसन्न झाल्यावर वाटेल ती मनोकामना पूर्ण करणारी अशी कामधेनू आहे, ही गोष्ट तू जाण. असं ती गाय सांगते, नाही का, की प्रसन्न झाल्यावर वाटेल ती कामना पूर्ण करणारी अशी मी गाय आहे.
अशी मी कामधेनू आहे हे तू जाण. म्हणजे ज्याला आपण म्हणू ना की जगातलं सगळ्यात मोठं जर सुख काय असेल, हे सुख नाही का, जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे ते हवं ते मागतो आणि तुझी हवी ती इच्छा मी पूर्ण करणार, असं म्हणणारी ती गाय समोर उभी आहे. विचार करा काय त्यावेळेस स्थिती होत असेल मनाची, नाही का. सगळ्यात आधी काय म्हणते की गुरुच्या ठाई असलेल्या तुझ्या भक्तीमुळे, भक्ती हीच माणसाला कधी पण तारते, नाही का. सामान्य एखाद्या गुरुच्या ठिकाणी जर मी माझी भक्ती ठेवली तरी जर मला एवढ्या मोठ्या गोष्टी मिळत आहेत, तर मग जो जगाचा नियंता आहे, जो सर्व शक्तिमान सर्व संचालक असा भगवंत आहे, सर्व नियंत्रक असा जो भगवंत आहे, त्याच्या प्रती जर मी भक्ती ठेवली तर, आणि भक्ती म्हणजे फक्त देवाला हार घालणे, नारळ अगरबत्ती वाहणे, पूजा करणे, ह्याला भक्ती म्हणत नाही. भक्तीचं हे आपण विकृत स्वरूप करून टाकलेले आज, त्याला भक्त म्हणत नाहीत, नाही का. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे लोक आहेत, हे उत्कृष्ट भक्तीचा भक्तीचा कळस ज्यांनी गाठलेला असे हे लोक आहेत. पण त्यांचं चित्र कधीतरी आपल्या डोळ्यासमोर येतो का, असं की तुकाराम बसले देवाऱ्यात हारवात, पूजा करत, अगरबत्ती वात, नारळ फोडत, अशी त्यांची चित्र आपल्या डोळ्यासमोर कधीच येत नाहीत, नाही का. भक्ती ही संकल्पनाच वेगळी आहे. असो आता काय, आता सध्या भक्तीवरती बोलण्याचं हे नाही, आपण काय भक्ती हा विषय नाही आपला, पण ती भक्ती पण समजली पाहिजे प्रत्येकाला की भक्ती कशाला म्हणतात, आणि तशी भक्ती. ठीक आहे, कधी आला एखाद्या वेळेस तसा काही संदर्भ काही आलं भक्तीवरती मग तसं बोलू, पण आता काय भक्ती हा आपला विषय नाही. तर गुरुच्या ठाई असलेल्या तुझ्या भक्तीमुळे आणि माझ्यावरती असलेल्या अनुकंपेमुळे, माझ्यावरील अनुकंपेमुळे, दयेमुळे, सौहार्दतेमुळे, कारुण्यामुळे, करुणतेमुळे, नाही का, ही जी तुझी अनुकंपा आहे तिच्यामुळे मी तुझ्यावरती काय झालेले आहे, प्रसन्न झालेले आहे, नाही का. माझ्या जीवनाच्या प्रत्येक ध्येयामध्ये जर मी असा निश्चल राहिलो, अविचल उभा राहिलो, तर आपोआपच भगवंत माझ्यावरती एक दिवस प्रसन्न होणार आहे. जशी इथे ही गाय प्रसन्न झालेली. तेच जर त्या सिंहाचे तर्क ऐकून राजा जर गायला तिथं सोडून निघून गेला असता परत, तर गाय कधीच राजावरती प्रसन्न झालीच नसती ना. त्यामुळे माझ्या ध्येयाप्रती मी कायम निश्चल अविचल असा उभा राहिलो पाहिजे. आणि तसे झाल्यामुळे इथं गाय म्हणते की मी आता तुझ्यावरती काय झालेले आहे, प्रसन्न झालेले आहे. आणि त्यावेळेस वर माग, आता तुला जे मागायचंय ते तू माग. पण ज्यावेळेस मी तुला म्हणते वर माग वगैरे वगैरे असं, त्यावेळेस तुला असं वाटायला नको की काय आता, जसं आपण म्हणतो ना कावळ्याच्या छापाने गाय मारणार आहे का कधी, तसं आहे. आता तू किती म्हणलीस बाई वर माग, तरी मला काही मिळणार आहे का मागितल्याने, उगाच कशाला फुशारक्या मारते वगैरे वगैरे, नाही का, असे मनात आपला विचार येणार. पण त्याच्यासाठी ती गाय पुढे सांगते की अरे एखादी सामान्य केवळ दूध देणारी गाय तू मला समजू नकोस, नाही का. असं ती तिथं सांगते की केवलानाम पयसाम प्रसूतीम न अवेही, तसं तुम्हाला समजू नकोस अजिबात. तर काय अवेही, प्रसन्नाम कामदुदाम माम अवेही, प्रसन्न झाल्यानंतर वाटेल ती मनोकामना पूर्ण करणारी अशी कामधेनू मी आहे, असं तुम्हाला समज, नाही का. आणि ती गाय ह्याच्यावरती प्रसन्न झालेली असं तर ती म्हटली जरा की मी तुझ्यावरती प्रसन्न झालीये, असं ती गाय स्वतःहून इथं म्हणते, नाही का. प्रीतास्मी म्हणजेच मी तुझ्यावरती प्रसन्न झालेली आहे. आणि अशा वेळेस आता तू माग, आणि तुझी जी पण काही मागणी असेल ती सगळी मागणी मी काय करेल, नक्कीच पूर्ण करेल, अजिबात ती मागणी कमी पडू देणार नाही, अशी ती गाय स्वतःहून त्या राजाला म्हणते. म्हणजे जणू काही त्या राजाचा आता भाग्योदय झालेला आहे की नाही, काहीही मागू शकला असता तो राजा, काहीही. मग नुसता एक पुत्र दे मला एवढं म्हणण्यापेक्षा पुत्र पण दे, हे पण दे, ते पण दे, नाही का, काहीही तुझ्या ज्या काही मनोकामना असतील त्या सगळ्या सांग. असं काय सांगितलेलं नाही की हा एकच मनोकामना सांग बरं का, तुला एकच देणार मी, अजिबात असं पण नाही.
आता नाही का बऱ्याचशा पुराणांमधल्या इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपण असं ऐकतो ना, हा मग तू 3 वर माग. दशरथ काही काहीला म्हणतो, हा मग तू 3 वर माग, कोणतेही 2 वर माग, कोणताही 1 वर माग, असं असतं की नाही. पण तसं इथं गायीने काहीच सांगितलेलं आहे, तुला जे मागायचं ते माग. मग 1 माग, 2 माग, 4 माग, 10 माग, कितीही काही माग, आणि त्या तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, आणि त्या करणारच, अशी मी कामधेनू आहे. म्हणजे बघा किती मोठी ऑफर आहे बरं, जगातली सगळ्यात मोठी ऑफर असेल की नाही. ह्याच्यापेक्षा अजून काय ऑफर पाहिजे तुम्हाला, अशी ही ऑफर आहे. बंपर ऑफर आपण म्हणतो ना, तशी एकदम बंपर पेक्षा पण बंपर अशी ऑफर आहे की तुला जे पाहिजे ते माग. अशी ती कामधेनू प्रसन्न झालेली आहे. आणि त्यावेळेस म्हणजे आता इथून पुढचा जो प्रसंग आहे खरंच बघण्यासारखा आहे की काय झालेलं आहे, कसं कसं झालेलं आहे नाही का. एवढ्या सगळ्या कष्टांनंतर ही गाय प्रसन्न झालेली आज, आणि प्रसन्न झाल्यानंतर ती गाय आता त्याला हवी ती मागणी करायला सांगते. मग त्यावेळेस तो काय काय मागू शकला असता नाही का, संपूर्ण पृथ्वीचं राज्य दे मला, किंवा अजून काय अप्सरा दे, सोनं नाणं दे, हिरे चांदी दे, माणिक मोती दे, अखंड उदंड असं आयुष्य दे, कधीही मरण येणार नाही, अमर कर मला. इतर काही 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 काहीही मागू शकला असता तो नाही का. स्वर्गाचं राज्य दे, नुसतं पृथ्वीचं नको, त्रैलोक्याचं राज्य दे, अजून काही दे, काही दे, काहीही मागू शकला असता, आणि त्याची ती मागणी तिला पूर्णच करावी लागली असती. कारण कामदुधाम प्रसन्नाम माम अवेही, तुझ्या कामनांचं दोहन करणारी, म्हणजेच पूर्ण करणारी, तुझ्या कामना पूर्ण करणारी अशी तू मला जाण. अशी ज्यावेळेस ती काय म्हटलेली आहे, त्यावेळेस तो राजा दिलीप काय म्हणतोय पुढं, 64वा श्लोक आहे बघा. ततस्समानी यसमानितार्थी हस्तौ स्वहस्तार्जित वीर शब्द वंशस्य कर्तारमनंत कीर्तिम सुदक्षिणायाम तनयं ययाचे. असा आहे हा. ततस्समानी यसमानितार्थी हस्तौ स्वहस्तार्जित वीर शब्द वंशस्य कर्तारमनंत कीर्तिम सुदक्षिणायाम तनयं ययाचे. असा हा पुढचा श्लोक आहे. काय म्हणतात ते, ततः मानितार्थी स्वहस्तार्जित वीर शब्द सह भूवल्लभ, सह म्हणजेच भूवल्लभ, तो राजा, हस्तौ समानीय वंशस्य कर्तारम अनंत कीर्तिम तनयम सुदक्षिणायाम ययाचे, सुदक्षिणायाम ययाचे, असं ते सांगतोय. काय म्हणतोय तो, ततः म्हणजे तेव्हा, त्यावेळेस, म्हणजे नाही का ज्यावेळेस गाय म्हटली की अशी कामधेनू मी आहे, अशी कामदुधा मी आहे, असं तुम्हाला जाण, आणि तू वर माग आता. त्यावेळेस, तेव्हा, ततः, ततः मानितार्थी, मानितार्थी, अर्थी, अर्थी म्हणजे याचक, याचना करणारा, त्याला अर्थी म्हणतात. ठीक आहे, अर्थी याचक नाही का, जो याचना करतो तो याचक, तो अर्थी. मग असा जो अर्थी आहे, अशी ज्याने, अशा अर्थींचा ज्याने मानित, ज्यांचा मान राखलेला आहे, ज्यांचा सत्कार केलेला आहे नाही का, ज्यांच्या याचना पूर्ण केलेल्या आहेत, मानित अर्थी, मानित अर्थी म्हणजेच ज्याने अर्थींच्या म्हणजेच याचकांच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत, अर्थींचा सत्कार केलेला आहे, त्यांचा मान राखलेला आहे, अशा स्वहस्तार्जित वीर शब्द. म्हणजे आता मानितार्थी हे कोणासाठी आहे विशेषण, राजासाठी आहे. राजा दिलीप असा होता की ज्याने सगळ्या याचकांचा मान राखलेला आहे, त्यांना अजिबात रिकाम्या हाताने कधीच परत पाठवलेलं नाहीये, त्यांच्या हव्या त्या मागण्या पूर्ण त्याने केलेल्या आहेत, याचकांचा सत्कार केलेला आहे, त्यांचा मान राखलेला आहे, असा तो राजा दिलीप. स्वहस्तार्जित वीर शब्द, खूप सुंदर, खूप सुंदर इथं कालिदासाने हे रचना केलेली आहे की स्वहस्तार्जित वीर शब्द. छान एक एक विशेषण अशी दिलेली आहेत ना नाही का, मानितार्थी, स्वहस्तार्जित वीर शब्द, स्वतःच्या पराक्रमाने ज्याने वीर ही पदवी जी आहे, वीर ही पदवी जी आहे, ती पदवी त्याने प्राप्त करून घेतलेली आहे नाही का. स्वहस्ता अर्जित वीर शब्द,
स्वहस्त अर्जित वीर शब्द म्हणजे स्वतःच्या हातांच्या पराक्रमाने, स्वतःच्या बाहूंच्या, स्वतःच्या भुजांच्या पराक्रमाने ज्याने वीर ही पदवी प्राप्त केलेली आहे. नाही का, समाजात असे एकमेकांना वीर म्हणणारे लोक खूप असतात. नुसतंच हा अमका वीर, तमका वीर, अमका शूर, अमका तू, हा पराक्रमी, तो पराक्रमी. असा राजा दिलीप साधा सुद्धा पराक्रमी नव्हता कोणी, नाही का. जो देवांना पण लढाईमध्ये जिंकून देण्यासाठी मदत करायला जात होता आणि त्याच्या मदतीशिवाय देव सुद्धा युद्धात जिंकू शकत नव्हते, असा तो खरंच. मग वीर हा शब्दाला तो अनुकूल होता का नाही, तर खरंच होता. वीर या पदवीला तो अनुकूल होता. पण ती पदवी त्यांनी कशी अर्जित केलेली आहे, कशी प्राप्त केलेली आहे, कशी संपादित केलेली आहे, कशी मिळवलेली आहे, तर स्वहस्तार्जित, स्वतःच्या पराक्रमाने, स्वतःच्या हस्ताने अर्जित केलेली अशी ती वीर ही जी पदवी आहे, ती पदवी ज्याने प्राप्त करून घेतलेली आहे असा, नाही का, असा तो राजा, नाही का. तेव्हा ज्याने याचकांचा सत्कार केला आहे, असा त्याने स्वपराक्रमाने वीर ही पदवी प्राप्त केलेली आहे, ही पदवी प्राप्त करून घेतलेली आहे, असा तो राजा हस्तौ समानीय. हस्तौ समानीय म्हणजेच हात जोडून, नाही का. समानीय, समानीय म्हणजे दोन्ही हात समान करून, म्हणजे जोडून. हस्तौ समानीय, दोन्ही हात जोडून. सुदक्षिणायाम, सुदक्षिणायाम म्हणजे सुदक्षिणेच्या पोटी, ठीक आहे. सुदक्षिणेच्या पोटी, सुदक्षिणायाम. वंशस्य कर्तारम, वंशाचा कर्ता, वंश प्रवर्तक असा आपण शब्द म्हणू शकतो इथं. वंशस्य कर्तारम, वंशाचा प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजे काय, ज्याच्यापासून वंश सुरू होतोय असा, त्याला प्रवर्तक म्हणतात ना. कोणत्याही कार्याचा प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजे काय, ज्याच्यामुळे त्या कार्याची ओळख निर्माण होते, ज्याच्यामुळे ते कार्य सुरू होते, किंवा ज्याच्यामुळे त्या कार्याला आधार आहे, त्याला प्रवर्तक म्हणतो आपण. एखाद्या कार्याचा प्रवर्तक किंवा सुरुवात करणारा, किंवा त्याच्यामुळे त्याला ओळख प्राप्त होते असा, त्याला प्रवर्तक म्हणतो आपण. तर असा वंश प्रवर्तक, असा वंशस्य कर्तारम, असा वंशाचं नाव मोठं करणारा किंवा वंशाला नाव प्राप्त करून देणारा असा अनंत कीर्तीम. बघा पुन्हा कीर्ती बर का, पुन्हा आपल्या डोक्यातला तो प्रश्न येता कामा नाही कीर्तीचा, कारण परवा आपण 1 तास त्याच्यावरती घालवलेला आहे. एकही श्लोक पुढे गेलो नव्हतो आपण म्हणून परवा त्याच्यासाठी, नाही का. यशस् शरीरे भवमे दयालु, हे जी कीर्ती आहे त्या कीर्तीसाठीच हे म्हणतोय आपण, ठीक आहे. तर अनंत कीर्तीम, की ज्याची कीर्ती कशी राहिली पाहिजे, अनंत राहिली पाहिजे, कायम ज्याची कीर्ती टिकलीच पाहिजे, ज्याची कीर्ती कधीही नष्ट होता कामा नये, अनंत अगणित अशी ज्याची कीर्ती असेल. अनंत कीर्तीम, दिगंत कीर्ती, दशोदिशांमध्ये ज्याची कीर्ती पसरणार आहे आणि कायम दशोदिशांमध्ये ज्याची कीर्ती टिकून राहणार आहे, असा अनंत कीर्तीम. सुदक्षिणेच्या पोटी वंशस्य कर्तारम, वंश प्रवर्तक आणि दिगंत कीर्ती, ज्याची कीर्ती अनंत आहे, असा तनयम, असा पुत्र. तनय, तनय म्हणजेच पुत्र. असा पुत्र, असा मुलगा. ययाचे, असा मुलगा मागता झाला. ययाचे, असा मुलगा त्याने मागितला, ठीक आहे. काय म्हणतात ते, तेव्हा ज्याने याचकांचा सत्कार केला आहे व स्वपराक्रमाने वीर ही पदवी प्राप्त करून घेतली आहे, असा तो राजा हात जोडून सुदक्षिणेच्या पोटी वंश प्रवर्तक व दिगंत कीर्ती असा पुत्र मागता झाला, असा या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. खूप मोठा श्लोक आहे हा. आज म्हणजे आता 10 मिनिटं राहिलेले आहेत 9ला. आज काय हा सगळा श्लोक पूर्ण होणार नाही. आज जेवढं होईल तेवढं बघू आणि बाकीचं उद्या पाहू, ठीक आहे. तर तेव्हा याचकांचा ज्याने सत्कार केलेला आहे, याचकांचा सत्कार करणं ही आपली संस्कृती आहे, नाही का. दिलीप राजांनी याचकांचा सत्कार केला आहे, आता ही गोष्ट इथं सांगण्याची काही गरज आहे का, तर हो आहे. याचकांचाही ज्याने सत्कार केलेला आहे,
नाही का. ही गोष्ट आपल्याला इथं तर दिसतेच आहे ना, या प्रसंगात तर स्पष्टपणे दिसते. ती गाय म्हणजे काय आहे? गाय म्हणजे एक प्रकारची याचक आहे, नाही का. आणि त्या याचकांचा सत्कार केलेला असा जो आहे, कारण नाही का, धेन्वात दध्यासित कातराक्षा, हे जे आहे त्या कातरलेल्या भीतीयुक्त अशा नजरेने ज्यावेळेस ती गाय प्राणाच्या आकांताने राजा दिलीपाकडे याचना करत होती की अरे माझे प्राण वाचव, नाही का. तिला बोलता येत नव्हतं, पण तिच्या डोळ्यांमधून ती एवढ्या सगळ्या गोष्टी सांगू शकत होती. तिच्या डोळ्यांमधले हावभाव होते, तिचे जे एक्सप्रेशन्स असतील, तिचे चेहऱ्यावरचे भाव असतील, त्या सगळ्यातून ती राजा दिलीपाला ओरडून ओरडून सांगत होती की अरे तू मला वाचव, नाही का. ही याचना करते ती. आणि अशा त्या याचकांचा ज्याने सत्कार केलेला आहे, ज्याने सन्मान केलेला आहे, मानितार्थी, मानितार्थी म्हणजेच याचकांचा ज्याने सत्कार केला आहे असा मानितार्थी, असं आपलं जीवन झालं पाहिजे की आपल्याकडे जर मागायला आला तर आपणही त्याला त्याची मागणी पूर्ण केली पाहिजे. पण मागणी पूर्ण कोण करू शकतो? जो स्वतः समर्थ असेल तोच मागणी पूर्ण करू शकतो ना. मी जर असमर्थ असेल आणि माझ्याकडे जर एखाद्याने मागितलं, त्याला मी काय म्हणणार? अरे बाबा इथं माझेच खायचे वांदे, तुला कुठून देऊ अजून, नाही का. बऱ्याचदा ते आपण असं जातो ना इकडं तिकडं, सिग्नल वरती म्हणा, हे वरती म्हणा, असे भिकारी येतात आणि भिकारी मागतात. आणि ज्यावेळेस ते भिकारी मागतात ना, तर ते भिकारी आणि ज्याच्याकडे मागितलेलं असतं, तर त्या दोघांमधला तो संवाद ऐकण्यासारखा असतो, असा गमतीदार. तो म्हणतो अरे दे बाबा, 4 दिवसापासून काही खाल्लं नाहीये, असं नाहीये, तसं नाहीये, दे रे दे रे, काहीतरी काहीतरी तो भिकारी आपला तिथं तसं सांगत असतो. आणि त्यावेळेस हा जो म्हणतो, हा काय म्हणतो, नाही ना अरे मी पण 4 दिवसापासून उपाशी आहे, मी पण बघ मला अजून 4 महिन्याचा पगार आला नाहीये माझ्या खात्यात, हे नाहीये ते नाहीये, 17 भानगडी तो त्याला सांगत असतो. आता त्याला सांगून काय उपयोग आहे का? तुला नसल द्यायचं तर नको देऊ, गप्प बस. पण हा त्याला सांगत असतो मग तिथं, अरे माझं पण असंच आहे, मला पण असंच आहे, मला पण काहीच नाहीये, हे नाहीये ते नाही. हे त्यांच्यातले गमतीदार संवाद असतात असे सगळे. म्हणजे तिथं तो स्वतःची असमर्थता प्रकट करतो तिथं. आणि हा जो भिकारी असतो ना, हा भिकारी काय असा नुसता, म्हणजे जो पण याचक असतो, भिकारी म्हणण्यापेक्षा पण जो याचक आहे, जो याचना करायला आलेला असतो, तो याचक जो असतो तो काही फक्त याचना करत नसतो आपल्याकडं, तो काहीतरी त्याच्यातून आपल्याला प्रेरणा देण्यासाठी, आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी वगैरे आलेला असतो, नाही का. ते काय आहे ते पाहू, उद्या पाहू आपण त्यात. म्हणजे याचक हा नुसता याचक नसून आपल्याला काहीतरी सांगणारा असतो. हे कसं आहे, त्याचा एक सुभाषित आहे छान, ते उद्या पाहू आपण. पण सध्या तो जो याचक आहे, पहिली गोष्ट याचना करणे ही गोष्टच चुकीची आहे. कारण जो याचक असतो तो नेहमी निम्न असतो, नाही का. आणि जो दानवीर असतो, जो दाता असतो, तो नेहमी श्रेष्ठ असतो. ही कायम संस्कृती आहे आपली. याचकाचं स्थान नेहमी खालीच असतं आणि दात्याचं स्थान नेहमी वरतीच असतं, नाही का. मग मी याचक बनायचंय की मी दाता बनायचंय, हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. मला याचक बनायचंय की दाता बनायचंय. कधी पण मी एखाद्याकडे एखादी गोष्ट मागायची आहे की मी एखाद्याला एखादी गोष्ट द्यायची आहे, हा विचार ज्याने त्यांनी केला पाहिजे. माझ्याकडे लोक मागायला आले पाहिजेत का मी लोकांकडे मागायला गेलो पाहिजे, नाही का. रघुकुळाची रीत कशी होती? कधीच रघुकुळातल्या एकानेही कधीही कोणासमोर हात पसरलेला नाहीये. पण त्यांच्या समोर जो कोणी हात पसरलेला असेल तो हात कधीही रिकामा जाऊ दिलेला नाहीये त्यांनी. असे येते, नाही का. मानितार्थी, ततस्स मानी यसमानितार्थी, असा तो मानितार्थी. मानितार्थी त्याला म्हणतात आपण की याचकाला जो कधीही परत पाठवत नाही, त्याचा नेहमी सत्कार करतो, त्याचा नेहमी सन्मान करतो, असा आहे. पण याचा अर्थ समाजामध्ये याचक वाढले पाहिजेत का? तर नाही. याचना करणं, मागणं, ह्या सगळ्या गोष्टी तर चुकीच्याच आहेत. एकदा
एक असा संवाद आहे की त्याच्यामध्ये संवाद चाललेला असतो त्यांचा की तृणादपि लघु स्थूल तुलादपि च याचकः वायुना किं न नीतौ सौ मामयं प्रार्थयेदिति. नाही का, एक गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संवाद चाललेला असतो की काय असतं, मग ते सांगत असतात सगळ्यात हलकी गोष्ट काय आहे वगैरे 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 असं तसं नाही का. ते चाललेलं असतात त्यांचं. त्यावेळेस तो विचारतो की तृणादपि लघु स्थूल की नाही का, ही गवताची काडी आहे, त्या गवताच्या काडीपेक्षा पण हलका काय आहे, तर कापूस आहे. स्थूल म्हणजे कापूस. तृणादपि लघु स्थूल, लघु म्हणजे आता इथं हलकं असा अर्थ येतो की गवताच्या काडीपेक्षा पण हलकं काय आहे, कापूस आहे. पण त्या तुलादपीचे याचक, पण तो कापूस आहे ना, त्या कापसापेक्षा पण हलका काय आहे, याचक आहे, मागणारा, याचक, जो सारखी याचना करत असतो, कशाची ना कशाची सारखी याचना करत असतो, त्याला याचक म्हणतात. हा याचक काय आहे, त्या कापसापेक्षा पण हलका आहे. म्हणजे नाही का, जगात सगळ्यात हलकं काय, समजा गवताची काडी, त्या गवताच्या काडीपेक्षा पण हलका काय, कापूस आहे. मग कापसापेक्षा पण हलकं काय, तर त्याच्यापेक्षा पण हलका म्हणजे हा याचक आहे. का बरं, मग आता जर याचक तेवढा हलका आहे तर मग वायुना किंवा नीतवसव, जो वायू गवताच्या काडीला पण उडवून नेतोय सोबत, आणि जो वायू कापसाला पण सोबत उडवून नेतोय, आपल्यासोबत घेऊन जातोय ना वायू, वारा, म्हणजेच वारा कापसाला पण घेऊन जातोय, गवताच्या काडीला पण घेऊन जातोय, तर मग तो याचकाला का बरं नेत नाही, असा तो शिष्य गुरूंना प्रश्न विचारतो. की मग तो याचक गवताच्या काडीला आणि कापसाला जसं नेतोय तसं याचकाला का बरं नेत नाही वायू. त्यावेळेस तो गुरु सांगतायत की मामयम प्रार्थयेदिति, की हा सारखा काय करत असतो त्या वायूकडे. तो वायू म्हणतो की हा सारखा माझ्याकडे, जर मी याला घेऊन गेलो, तो इतका हलका जरी असला पण तरी त्याला जर मी माझ्यासोबत घेऊन गेलो तर हा सारखा माझ्यासोबत आल्यानंतर सुद्धा काय करेल, मामयम, मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मला ते दे, सारखी याचना करत राहील. म्हणून जगातला सगळ्यात हलका असा असलेला तो याचक आहे, पण तरी सुद्धा त्याला वारा घेऊन जात नाही सोबत. का, कारण तो वारा सोबत त्याला घेऊन गेला तर त्या वाऱ्याकडे सुद्धा हा सारखा तेच म्हणत राहील, मला हे दे, मला ते दे, मला ते दे, नाही का. म्हणजे इतका याचक हा हलका असतो. कोणालाही वाटत नाही ना कधीच की माझ्याकडे याचकाने यावं, नाही का. आपण ट्रॅफिक मध्ये उभा असलो ना, किंवा ट्रेन मध्ये असलो, किंवा इकडे तिकडे कुठे असलो, आणि समोरून असा एखादा कोणीही मागणारा आला, एखादा तृतीयपंथी आला, तिसरा कोणी आला माझ्याकडे, भिकारी आला मागणारा, त्यावेळेस मी तिथून कसं पळता येईल पटकन, की तो अजिबात माझ्याजवळ आला नाही पाहिजे, असं आपल्याला तिथं वाटत असतं. एखादा मित्र आला, आपल्याला माहिती हा मित्र खूप संकटात आहे, आणि तो मित्र नेमका त्या दिवशी माझ्या घरी येताना दिसला, आणि मला माहिती आता हा माझ्याकडे पैसे मागणार, मी त्याच्या आधीच घरातल्या मागच्या दाराने मी पळून जातो. मग कारण याचक हा कोणालाच कधीच हवा नसतो, याचक कोणालाच नको असतो, इतका हलका आहे याचक. त्यामुळे याचना करणं, कोणाकडे काहीही मागणं, ही आपली संस्कृतीच नाहीये. मागण्याची आपली संस्कृती नाहीच आहे. याचना करणं ही आपली संस्कृती नाहीये. ठीक आहे. पण अशा आलेल्या याचकांचा मानितार्थी, नाही का, असा तो मानितार्थी होता. बघू अजून या मानितार्थी शब्दाचं अजून आहे खरं ह्याच्यामध्ये. उद्या परत हाच श्लोक आपण, हा मानितार्थी हे जे काय आहे हेच परत पाहूया. ठीक आहे. 9 वाजलेले आहेत, इथं थांबू आपण.